हां हां. कोण दादाले बोलली का तू अशी? हां. हो का? बरं केलं मग, जाऊ दे. नाही नाही, तू कायले लढून राहिली मग आता? लढू नको आई, रडू नको बरं तू, बिलकुल बिलकुल रडू नको. हो नाही, तसंच पाहिजे ना, बोलूच नको, राहू दे. नाही नाही, त्याच्यासोबतही नको बोलू, करू दे त्याच्या मतानं काय करते ते, काय काय नाही तर त्या वहिनी, राहू दे. काय नेहमी नेहमी तूनच बोललं पाहिजे, समजावलं पाहिजे. तिचं तिले समजत नाही का राणीले? हा वहिनीले, मला तर आता का नाही वहिनी नाही म्हणून वाटत त्याला, एवढी नाट केली बाई, पाहिलीच नाही बाई मीनं. अरे चांगलं घरदार भेटलं, नवरा चांगला आहे. हा सर्व गोष्टी सारख्याच राहत असते का? पाचही बोटं सारखे राहत असते का? राहिले. तू रडू नको आई, बिलकुल रडू नको, नाही काय गरज नाही रडाची. त्याला समजायला पाहिजे आता संध्या बी आहे किती दिवस, किती लक्ष ठेवणार आहे ते बी. 1-1.5 महिना ते राहीन, आम्ही आमच्या घरी राहू. दादाला समजायला पाहिजे ना. नेहमी नेहमी वहिनीकडून भाग. बरं बोलली आई तू आज त्याले. नाही नाही, दादाले ना बरं की बोलली तू. वहिनीला बोलली काय मग तू? हो का? म्हणजे तू बोलून 2-4 दिवस झाले बोलून नाही राहिले का? म्हणजे संध्या नाही बोलून राहिली का? अच्छा अच्छा. हां हां हां. कोण दादा म्हणते का असा? डिलिव्हरी होऊ दे म्हणते. डिलिव्हरी होऊन काय करणार आहे म्हणा? मग तर लेकरूच होते, लेकरू आले, लेकरू झाल्यावर मग बायकोच्याच मतानं ऐकते, कोण नाही करत आई मग. नाही नाही, मग नाही सुधरत आई ते. एकदाची लेकरू झालं ना तर मग मला नाही वाटत ते वहिनी सुधरण म्हणून. ते तशीच करत जाईन मग. माय लेकरू लढते आणि सारे त्यावरच पाडन ते. तुले का नाही न करीन बनवल्यासारखीच करणार मग ते. लढू नको आई, तू रडणं बंद कर बरं, काही नाही होत. आम्ही आहो ना दोघ्या बहिणी, आम्ही आहो. अशी कशी वागते ते ना, आम्ही नंतर पाहू मग. तिले होऊ तर दे आता, दादा म्हणे सुधरवतो म्हणून तिले जाग्यावर आणतो म्हणे ना. तुले म्हणलं वाटते ना त्यानं, मग पाहू ना तू कसा आणते कसा नाही. जाग्यावर तर बायकोने माहीतच पडते ना. होऊ दे तिची डिलिव्हरी होऊ दे, माहीत पडते मग. हो का? असं काही पूर्णच केले का? असं हां हां. जाऊ दे, तिच्या मतानं करून राहिली ते कामं. तू काही बोलू नको, राहू दे सध्याच. आता तो दादा म्हणते ना बोलू नको म्हणते, राहू दे सध्याच नको बोलू. अशा ह्याच्यातही प्रेशर येते जास्त प्रेग्नेन्सीमध्ये, तर तूही काही जास्त ताण नको घेऊन, तिला नको देऊ. निघू दे डिलिव्हरीचे दिवस, आणि डिलिव्हरी झाली नंतर मग काय नाही तिचे इकडे येईन मायच्या घरी, आणि मग ते झाल्यावर मग काय माहीतच पडन दादा नंतर काय करते काय नाही करत. आणि त्यांना जरा बायकोच्या मतानं आम्ही आहो ना मग दोघे बहिणी, आम्ही करू ना काही नाही काही. हो ते जवाई गेले ना कामावर, श्यामजी गेले. हो माही सासू वावरात जाते ना, वावरात गेली ना. हो रडू नको आई तू, मला बरं नाही वाटून राहिलं बरं अशी लढतं तर. काही नाही होत, सगळं बरोबर होते, टेन्शन नको घेऊ तू. ठीक आहे ठेवतो. हो ठेवतो. पाहिजे काळजी घे बरं, आणि जाऊ दे सध्याच जाऊ दे. तो दादा म्हणते तर वाग त्याच्या मतानं. हो नाही त्यालाही समजून राहिलं ना, दादालाही समजून राहिलं ना, तसा समजदार आहे दादा आपला. हो ठेव. पाय जेवण कर बरोबर. काऊन बाई आता काय झालं? काऊन लढून राहिली होती ती आई? काय झालं? ताई तुम्ही एक गोष्ट मध्ये खरी सांगता का? वा, काऊन नाही सांगणार? आता तू माही जाऊ होय बाई सक्की, घरातला हिस्सा झाला तू, काऊन नाही तुला सांगणार खऱ्या गोष्टी? काय राणीचा गिनीचा काही प्रॉब्लेम आहे का? थोडंसं ऐकू आलं तर मला. हो वहिनीचंच. आजी लय नाटकं करते जी वहिनी. झोपतेस काय, उठतेस काय, आणि अशी जीवावर आल्यासारखी कामं करते का नाही, जसं म्हणजे काही थेच प्रेग्नेंट आहे असल्यासारखी करते वहिनी. आईले का नाही म्हणजे अशी एकदमच हे करते, चुगले सांगते भावाजवळ मायावाल्या. याच्या दोघीच्या आहे, मायावाल्या बहिणीच्या बी आणि आईच्या बी. अशा करून राहिल्या वहिनी. मला एवढं सांगा, पहिल्या घरी ह्या अशाच होत्या का? मग मी असं ऐकलं का नवरा चांगला नव्हता त्या वहिनीचा पहिला? का होता का नाही होता का? हे फक्त अशी बदनामीच करून नीनं सोडचिट्टी घेतली वहिनीनं. नाही श्वेता, जे आहे ते खरं सांगतो मी, तिचा खरंच नवरा चांगला नव्हता. इथं आम्ही गावात पाहिला होता ना, तर लय वेळा येत हो इथं रायकानी ते ये गे लय वेळा तिच्या मांग. पण एवढा तमाशा करे का नाही? तो आला नुसता दारूच पिऊन राही बाई. श्वेता, खोटी गोष्ट नाही, खरीच गोष्ट आहे. तिचा होताच नाही बिलकुल नवरा चांगला. काम नाही करे, धाम नाही करे. हिच्याजवळ 1 रुपया राय नाही, राणीजवळ काहीच नाही राही हिच्याजवळ. हे मायबापाच्या घरीच राही जास्त राणी, तिकडं नवऱ्याच्या घरी राही नाही काही. राणीचे बाबा मग ते काका अनिल काका, आज सुधरण बा मग सुधरण बा म्हणून लई दिवस वाट पाहिली. शेवटी नाही सुधरला तर मग दिल्ली सोडचिट्टी करून तिची वाली. होता नाही बाई तिचावाला. श्वेता, खरंच नवरा चांगला नव्हता. काऊन काय झालं? तू काऊन अशी विचारून राहिली? वहिनी अशी कोण करते जी आता पहिल्या घरी त्याला एवढा त्रास होता, तर कम से कम दुसऱ्या घरी तर चांगलं राहिले पाहिजे का नाही? आता माझा भाऊ किती चांगला आहे तुम्हाला माहित आहे ना, आपला सागर भाऊ किती चांगला आहे. एवढा समजदार आहे, प्रोफेसर आहे, शिकला सवरला सगळं आहे, पेमेंट एवढा आहे. मग चांगलं नाही राहिले पाहिजे का? रोज काही नाही काही चालूच राहते यायचं वालं. वहिनीचं बिलकुल ऐकतच नाही, बोलत नाही जास्त काही, पण नाही काय अंगानं करते त्या अशा. म्हणजे काम नाही करणार, 9 वाजता झोपीतून उठणार, आणि काय करूच करते आईली विचारपूस. म्हणजे विचारू करते ते.
अशी करते. आता तुम्ही मला पाहिलं नाही का, मी नवरीन होऊन आली तर मी करतो का अजूनही तुम्हाला करू का करून? मी करतोच ना, माझ्या हातात जे काम आले ते. आ हो बाई, आता तू तर करतो बाई. नाही हो, इथं जास्त कुटुंब नाही आहे ना त्याचं, आणि ते पहिलेपासून राणीकानी कामं करूनच नाही आहे. वावरात तर कशीच गेली नाही व, बापाच्या लाडाची होती जास्तच. आणि माय नाही करी एवढा लाड, पण बापाच्या खूप लाडाची होती त्या अनिल काकाच्या. तर कामगिम नाही केली इथं तिनं कधी. तर होऊ शकते कामाचं गी असं म्हणा तिचं काही कामं. तर तसं पाहिजे म्हटलं काही तर आम्ही नाही केली जी. याचा अर्थ हे नाही ना का आम्ही म्हणजे काही लक्ष दिलं नाही, इंटरेस्ट दिलं नाही. गोष्टीत इंटरेस्ट पाहिजे ना कोणत्याही. पण आता आम्ही कामं नाही करू याचा अर्थ हे नाही ना. आता मी माझं लग्न जुडलं तेव्हापासून आई मला शिकून राहिली का असं कर्ज बाई तसं कर्ज बाई. माझं लग्न जुडलं होतं तेव्हा किती लवकर स्वयंपाक शिकली मी. जरुरी नाही ना का रोजच केलं पाहिजे, पण दिमागाचा खेळ असते साऱ्या गोष्टी. कोणाला आपल्या जवळचं करायचं, कोणाला नाही हे बी समजलं पाहिजे ना. प्रेम देता यायला पाहिजे, घेता यायला पाहिजे. हे अशी वहिनी अशी वागण कोण राहीन यायच्या जवळ? मग तुम्ही सांगा बरं. काय सांगू बाई मी, तिला समजायला पाहिजे बाई राणीले. चांगला नवरा भेटला, सासू सासरे बरे आहे पाहिजे असे काही एकदम हे नाही. अशानं ते स्वतःचं नुकसान करून बसन हो बाई ते. नाही मी जातोच आता त्याच्यावाल्या घरी, आईच्या घरी त्याच्यावाल्या, आणि बोलतो मी त्याच्या आईसोबत, वहिनीच्या आईसोबत काही अशा काहून वागते म्हणून. काही सेता तू काही जाऊ नको, तुला सांगतो मी. तू तिकडं त्या घरी गेली ना मग किती काही तू तिला बोल राणीले, काही घेण देण नाही. पण इथं नको बोलू काहून का तेवाली मग कनी अंत मामीला बोलणार आहे बरं. ते हे नाही पाहिजे का मायावाल्या पोरीची ननद होय का काही होय का काही होय बा म्हणून बोलणार आहे बिनफालतू. कायले सध्याच नको बोलू तू. लागेच तिकडं जाय आणि तिची काढ लागेच राणीची काय काढायची आहे काय नाही. तू तुला इथं तिच्या मायले नको बोलू. आणि इथून नाही का तिच्या मायले तिकडं बोलाव आणि तिच्यावाल्या पोरीचे सारे दमडे सांग लागेस. आपण इथं नको आपल्या गावात कायले तमाशा दाखवतो बिनफालतूचं. कायले बोलतं ते जोरा जोरात कल्ला करते मग ते अंता मामी. काय कुठं होती तिची ताई तिकडं जाणं आता नाही होत सध्याच जाणं. मग आहे ना त्या भाऊ आहे, तू आई आहे, अवगाव तू इथं बोलून देशील मग त्या भावाला माहीत पडत. त्या भाऊ मग अजून सागर इकडं फोन करा तुला कोणती गरज चालली होती आणि असं चाललं आणि तसं चाललं बिनफालतू. राहू दे, तू काही बोलू नको. तू जशीन चांगल्यासाठी कराले आणि होऊन जाईन वांगलं. चाल ना, त्या रोशननं दुकान लावलं आता भाजीपाल्याचं. चाल बरं घेऊन येऊ, नाही तर कालच्यासारखी अजून आपत येईन. चल लावलं का, चला थोडंसं फिरू नाही येऊ तिकडूनच. चला, घरी बसून बसून लय बोर झालं तसंही बी. काय झालं बाई तुला? झोप लागली का? मा झोप लागली? थांब ना, झोपू ना. सोनम मावशीला होती, सोनम मावशी एका साईड ना तू म्हणतात मी मग इकडं मग झोपून टाक मग आपण. छान तुला झोपू लागली का? मा हो झोपू आपण, झोपू ना, थांब ना. हे झोपलीच नाही का अजून? हे झोपाचीच आहे? हो जी झोपाचीच आहे ते. झोपतो ना आता आम्ही. तुम्ही कुठं आले इकडं? माय तिथं माय घरात मध्ये येऊ नको म्हणतो का तू? माय रूम माय घर मला विचारू राहिली तुम्ही काय आले म्हणून इकडं. आम्ही नाही येणार मग कोण येणार? आजी पागल तोंडाचे वा. आज नका झोपू तुम्ही इथं. आज का नाही तुम्ही बाहेर झोपा, गच्चीवर झोपा, नाही तर मग का नाही हॉलमध्ये झोपा. म्हणजे गच्चीवर झोप म्हणतो मला एवढ्या थंडीत? माझं काय नाही. हॉलमध्ये नाही झोपू मी, माय रूम असल्यावर मी झोपतो इकडं. चालू तिकडं पहिला पास तिकडं जिप्रेवा नाही ते. आजी पागल झाले का जी तुम्ही? कसं पागल माणूस आहे तर. आजी सोनम येऊ राहिली झोपाले, तिला कुठं झोपू मग? तुम्ही इथं झोपा तर सोनमले कुठं झोपू? तिला काय गच्चीवर झोपू का हॉलमध्ये झोपू तिले? अरे चा बहीण माय बिनत हो, सोनम येऊन राहिली का? असं हो, तुझी माहित आहे नाही वाटते घरी, ते बापाही नाही आहे. बरोबर आहे. इथं झोपवतं का मग तिले? बरं झोपव. आपण मग मी कुठं झोपू? हॉलमध्ये का झोपू काय मी? पल्लो गेलो खाली तर त्या सोप्यावर माहिती आहे झोपणं कसं आहे ताडवं तिडवं. माहित आहे ना, गद्यासारखे झोपतात. इकडं तंगडा टाकते तिकडं तंगडा टाकते. झोपाचा तर सवाद नाही, झोपाचा सवाद राहिले. का बहीण माय बिनत आता काही झोपाचं ट्रेनिंग देतं काही मला? कसं झोपा लागते का? झोपाचं ट्रेनिंग द्या आले. झोपच कसं झोपत असते तसं झोपता येते मला, तसं झोपतो. डोकं नको खाऊ मायावलं, बिनफालतू डोकं खात राहते. नुसती कुत्रीवाणी वास करत राहतो का? डोकं तरी आहे का तुले? सारखं सुद्धा सांग ना मला इथे झोपू नको म्हणून. झोपाले जा तिकडं तिकडं करून एक दिन ना चांगली ठेवून बुक्की पाठीवर. राहू ना मला मारायच्या धमक्या नको देतो. मी मागं पुढे पाहणार नाही. तुम्हाला बुक्की मारली ना मी 2 बुक्के मारीन मग. काय तुझं 2 दिवस गेले का किरकिर, 2 दिवस गेले का किरकिर दोघं नवरा बायकोचं. काय झालं रे आता सूर्या? नाही आई काहीच नाही झालं. कुठं आहे? काही झालं? काही नाही झालं. असं बोलून राहिलो होतो आम्ही. असंच आमचं चालू होतं बोलणं. हे असे बोलून राहिले होते? हे होय तुमचं बोलणं? भांडण केल्यासारखे बोलून राहिले मार जोरात. काय झालं हो रोशनी? काही नाही. त्याला म्हटलं सोनम नाही का इथं झोपायला येऊन राहिली का नाही, तर तुम्ही म्हटलं मा घरी जा. रोशन सोबत झोपाले. रोशन एकटा आहे तर ते म्हणते मला झोप नाही येत म्हणते.
अरे च्या बहीण माय बिन हिनं कधी म्हणलं मला हिच्या घरी जाय म्हणून. आणि मी जातो का, मला झोपही खरंच नाही लागत मला हिच्या घरी तो त्या रोशण्यासोबत. मी जात नाही. हे बाय उलटीच बोलून राहिली आईच्या समोर. जा ना रे, जा ना. हा? जा ना थोडसं. जा ना, ती पोरगी एकटंच आहे ना, त्याचे आई बाबा नाही आहे घरी. जा ना, तेवढंच त्याला बरं वाटत. जातो ना जातो. आई मला झोप नाही लागत हो लोकांच्या घरी. आई म्हणजे माझ्या घरी झोप लागते आई मला, माझ्या रूम मध्ये झोप नाही लागत ना आई. नका देऊ, झोपणं नाही होत त्याकडून. आ, जा झोप. जा, ते रोशनीच्या घरी जा आणि झोप. हो जातो. रे तुम्हाला तुझ्या घरी झोपायला पाठवून राहिली. थांब उद्या सकाळी येऊ दे, मग सांगतो तुला कसं राहते. आली का बाई सोनम, झोप ना. आ, घरी कायले गेलती हो बाई आता डबल? आजी काकू ते कपडे काढायचे राहिले होते का नाही, आठवणच नाही राहिली होती. मग नंतर मला आता आठवण आली. मग ते रात्रभर राहिले तर थंडी पडते का नाही, त्याच्यामुळे मग मी नेऊन ठेवले आतमध्ये. आता रोशन आहे म्हणून मग मी इकडे चालली आली. बरं झोप बाई, झोप लागन ना मातुली. इथं हाय म्हणा रोशनी गिशनी झोप गिप लागते बोलता. आणि हे एकच ब्लँकेट होईल का हो? हे रोशनी एक ब्लँकेट आणू का अजून? नाही आई, होऊन जाते. एका ह्याच्यात मोठा आहे ना हे वाला ब्लँकेट, होऊन जाते एवढ्या ह्याच्यात. बरं झोपा मग दोघे जणी. कुठं आहे हो माय चार्जर? दिसूनच नाही राहिलं बाई. तो माणूस म्हणते इथं आहे चार्जर ड्रापमध्ये तर काही दिसून नाही राहिला बापा. कुठं गेला आणि कुठं नाही तर चार्जिंगही नाही आहे त्याच्यातनं, काही नाही. फोन घेऊन लावत असन कोणी, स्विच ऑफ आहे कहीचा पडलेला 1 घंटा झाला. तर हे पोरगी लावत नाही संध्या आणि कोणीच लावत नाही, बापाही लावत नाही बाई. आता स्विच ऑफ दिसला लावतो म्हटलं. संध्या इकडे वा, चार्जर कुठे ठेवला हो तू ना? आई तुमचं चार्जर तिकडं आहे जी, इथं सोप्याच्या खाली मला आत्ताच दिसलं. इथं आली आता मांग बोलासाठी. आई मी काय म्हटलं, कणिक उळीशीच आहे तर उद्या गहू निवडा लागन का नाही, तर ते पोत्यातले नाही का गहू सागरजीले सांगा ना थोडंसं काढाले 15 किलो. म्हणजे उद्या सकाळी मी कामधाम झाले म्हणजे निवडून घेईन बा म्हटलं. चला बाबा, गव्हाले तर कधी हात लावला नाही होता, आता कामधाम करून गहू निवडतो म्हणते उद्या सकाळी. का हे नवऱ्यासोबत बोलत नाही का? नाही तो म्हणे की नाही काल का मी बी बोलणं सोडलं म्हणून. खरं बोले का गड्या ते पोरगं? ह्या खरंच माझ्यासोबत बोलून नाही राहिल्या गड्या. सागरजी तिकडं बोलून नाही राहिले आणि ह्या इकडं नाही बोलून राहिल्या आणि संध्याताई बोलून नाही राहिल्या. नाही बोला हिच्यासोबत काही समजत नाही. आई 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 करून राहिली, कामही समोर करून राहिली. 2 दिवस झांगडा पार आणि तिसऱ्या दिवशी मग अजून जशान तसंच होईल. आता बोलूशिवाय तर वाटत नाही आहे, पण आता काय करा, किती दिवसा बोला ठेवा हिच्यासोबत. आणि तसंही बी मी काही एवढी कठोर नाही आहे बापा, कठोर राहिले. सांगा ना तुम्ही सागरजीले काढून द्याले. उद्या सकाळी रविवार आहे पण ते उठतच नाही मग 9 10 वाजेपर्यंत. आणि उठले बी ते इकडून तिकडून मग ते पेपर वाचणं, त्याचा मोबाईल पाहणं, आंघोळ करणं याच्यातच चालला जाते. काऊन तुला काय झालं सांगाले? नवरा आहे ना तो आणि तू बायको आहे त्याची. काय झालं सांगाले? मला काय सांगू राहिली? सांग ना त्याला. माझ्यासोबत बोलूनच तर नाही राहिले. तुम्ही जशा बोलून नाही राहिल्या, संध्याताई बोलून नाही राहिल्या, तशा ते बी बोलून नाही राहिले माझ्यासोबत. काय बोलन? मनातून साऱ्याच्या उतरून गेली. काय बोलणार आहे? काय रस राहणार आहे त्यासोबत बोलण्यात? चांगलं वागायला काय झालं? आता 2 दिवस झाले रोज सकाळी उठते, कामं करते, हे करते. कशी चांगली वागून राहिली. तसंच रोज वागलं तर काय फरक पडते? असं तर नाही का आम्ही एकटीच्या भरशावर पाहतो बा म्हणून. मला समजते मी करू लागतो, पण तशी वागतच नाही ना. काय बोलणार आहे ते पोरगं बी? सांगतो त्याला काढायला गहू. आता संध्याकाळी निवडतं का? उद्या सकाळी द्या ना काढून. उठायला लावीन मी त्याला उद्या सकाळी, रविवारच आहे. राहू दे. चाल बाई, बुडी बोंबलं नाही तर अजून नाही. स्वयंपाक झाला आहे म्हणा आपलावाला. स्वयंपाक झाला आहे, सर्व झालं आहे, काही टेन्शन नाही. भाजीपालाच घेतला ना आपण. चला राघवनजी ताई आपण घरच्यासाठीच घेतला ना भाजीपाला. काय कुठं फिरायला तर गेलो नाही. घरच्यासाठीच घेऊन राहिलो म्हणा. पण एवढ्या दिवसभर कुठं गेलते? झोपा काढत होत्या का? आणि रात्रीचा साला का तुम्हाला भाजीपाला घ्यायचा? असं नाही का बोल ना. म्हणून होय मागच्या दरवाजातून चाललं जाऊ आपण. चला मग लवकर. तसे श्यामजी आहे म्हणा घरी. ते असल्यावर जास्त काही आई बोलत नाही. काय बोलते माय? बोलत नाही तर काय. आम्ही मस्त फिरून राहिले बाई. जावा 2 जणी. कुठं गेलत्या? रोशनच्या दुकानात गेलत्या भाजीपाला आणाले. बापा पिशवी दिसून राहिली ना. तिच्या आईकडे पाहिलं ना, वहिनीच्या आईकडे, तर किती मस्त बोलायला दिसते ह्या वाल्या. पण पोरगी काऊन अशी आहे तर काय माहिती. घुमण्या तोंडाची. तशा त्या चांगल्या आहे, बोलायला गेला म्हणा अंता मामी मजा की आहे, चांगली आहे. पण भडकल्या तर मोठ्या भडकते बाई. चुपचाप राहायचो, जाऊ दे. त्याच्या समोर काही म्हणू नको, गोष्ट नको काढू. श्वेता जाऊ दे. गमते गाव बाई श्वेता तुला आमच्या गावात? हो बाई. तसं आमचं गाव मोठं चांगलं आहे माय. लोकही मस्त आहे. गमत असन ना तुले? नाही का नाही गमतो बाई? एवढ्या मोठ्या घरात राहिली तू आणि काय गमणार बाई तुले? मामीजी मी मनानं सर्व गोष्टी स्वीकारल्या, त्याच्यामुळे ना मला गमते. माझं घर समजते मला, सर्व समजते. सासू सासरे समजते मला, देर जाऊ सगळं समजते मला. मन काऊन नाही लागणार माझंवालं? मन लावा लागते ना मामी. मन लागते थोडी ना आपलं. मन लावा लागते तेव्हा कुठं होते सगळ्या गोष्टी. मला गमते.
कोणी कोणी तर किती काही चांगलं भेटलं तरी मनात नसल्यावर का नाही मन लागतच नाही त्याचं वालं. काय करता, वर्षानुवर्ष होऊन जाते पण मन नाही लागत. ते मनावर आहे आपल्यावाल्या. आपण मन लावलं तर सर्व गोष्टी होते बरोबर. नाहीच लावतो म्हटलं तर मग काय 10 वर्ष जरी राहिला माणूस तर लागत नाही मन. आणि मन लावणारे लोक 6 महिन्यात मन लावते. माय बाई श्वेता, अहो कायले बोलून राहिली, त्याला समजून जाईन ना. तू टोमणे मारून राहिली तर चाल लवकर बाई, चाल बरं चाल. अजून त्याला समजलं की म्हटलं ना तर काय काय करत राहीन त्या. काय म्हणलं बाई तुला, काय म्हणलं बाई तुला. काय बोलली श्वेता तू अशी, नाही बोलायला लागत होतं. त्याला समजलं की म्हटलं तर अजून बेकार वाटन त्याला. समजलं पाहिजे ना ताई त्याला. मग आपली पोरगी कशी वागून राहिली म्हणून, एवढं चांगलं घर, एवढा चांगला नवरा असून कशी वागून राहिली म्हणून समजलं नाही पाहिजे का त्याला. 2 गोष्टी सांगन तरी समजावून. चाल बाई घरी जाऊ दे चाल. अशी काऊन बोलली गडे हे, मला काही हिचं बोलणं समजलं नाही या पोरीचं श्वेताचं. हा मला असं काऊन वाटलं का हिनं मला टोमणे मारले म्हणून. काय म्हणलं गडे हिनं, मन लावलं तर 6 महिन्यातही मन लागते, नाही तर मग 10 वर्षे जरी झाले तर मन नाही लागत. आपल्यावर आहे हे. राणीले गिनीले तर नाही म्हणून राहिली गड्या राणीवरून. हा काय बाई श्वेता, अहो इकडे हो बाई. बाय श्वेता, आम्ही घरी चाललो की मामी, बुडी बॉम्बला ना आमची वाली. आज चाललो आम्ही घरी. हिनं असं काऊन म्हणलं गड्या मले. नाही हिनं टोमनंच मारलं बाई ह्या श्वेतानं. राणीच्या नंदेनं मला टोमनं मारलं बाई. काही म्हण. हा मले समजलं हिचं वालं, पण काऊन बोलली हे असं नाही समजलं. राणीला फोन करून विचारा लागन बरं बाई उद्या. आता तर झोपली असन ते, का झोपली का नाही झोपली मला गमणार नाही बाई रात्रभर. आता झोप नाही लागणार. काऊन अशी बोलली ही पोरगी तर. नाही तर तशी तर येता जाता चांगली बोलते ही पोरगी. आज काऊन अशी ह्याकडल्यासारखी बोलली तर काय माहीत का.